म्हणून तो फोटो पण टाकत नाही कधी माझ्यासोबत. पण आता रितेशच्या ब्लॉग मधनं दिसतंय, मला भारी वाटतंय. एपिसोड एडिट करायचा राहिलाय, तुम्ही काय बाहेर यायले असं? अरे बायको बरोबर यायचं का मैदाना कधी? हा मध्ये मध्ये पिक्चरला जायचंय कल्की 3D ला, माझ्यासोबत कोणच नाही यायला. तर मित्रांनो, मी आहे सातारमध्ये आणि श्रावणी आशिष सरांसोबत. तर आम्ही आहे रेड आहे कॅफेमध्ये. कॅफेमधला मज्जा बघायची असेल तर कंटिन्यू ब्लॉग बघा आणि तिथून आम्ही कल्की पिक्चर बघण्यासाठी जाणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. चला प्रत्येकच कपलचं असतं, मुलींना असं वाटत असतं की छान छान फोटोज काढावेत त्यांच्या पार्टनरनी, पण त्याला काही येत नसतं, सगळं येतं बाकीचं. पण तू हे सगळं कट करायचं? नाही काय नाही कट करायचं, सगळं असतं बाकीचं, पण एवढंच येत नाही. चॅनल तुझं झाला मॉनिटाईज. आमची पहिली ऑर्डर आलेली आहे चीज फ्राईज, आणि याच्यानंतर काय काय खाणार आहे आम्ही ते सगळं बघत राहा. नाही सुरमा खायला सगळ्यात पहिले सुरमा. मॅम कोणत्या पिक्चरला आलोय आपण? कुठले? आम्ही तर डबल बघतोय, तू सांगा. अहो मी आलो नाही म्हणून. तर मित्रांनो, आम्ही आलेलो इथं आता श्रावणी मॅम सोबत आहे मी. तर साताऱ्यामध्ये रेड कॉफी मध्ये. तर बघू शकता तुम्ही कॅफे. सर काय वाटते कॅफे कसा दाखवा आधी? पिंक एकदम भारी भारी. तर मित्रांनो, बाहेर फिरायसाठी पहिल्यांदा श्रावणी मॅम आणि आशिष सरांसोबत मी रेड आहे कॅफे मध्ये गेलतो. तर कॅफे बघू शकता तुम्ही कसं आहे, पिंक कलरचं खूप भारी आहे. तर कसं वाटतं ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. सरांना एक टेक घ्यायचा आहे पण ते जमणार. सरला एक टेक सांगितलं मॅमने घ्यायला, पण ते बी जमणार तुम्हाला. प्रत्येकच कपलचं असतं, मुलींना असं वाटत असतं की छान छान फोटोज काढावेत त्यांच्या पार्टनरनी, पण त्याला काही येत नसतं, सगळं येतं बाकीचं. पण तू हे सगळं कट करायचं? नाही काय नाही कट करायचं, सगळं असतं बाकीचं, पण एवढंच येत नाही. चॅनल तुझं झाला मॉनिटाईज. सर धमकी द्यायला मला तुम्ही. सर धमकी देत आहे तुम्ही मला. धमकी का देतोय? मॅम सांगा. धमकी देतोय कारण त्याला असं वाटतं की कॅमेरा समोर नाही यावं, म्हणून तो फोटो पण टाकत नाही कधी माझ्यासोबत. पण आता रितेशच्या ब्लॉग मधनं दिसतंय, मला भारी वाटतंय. सर शाळा एपिसोड एडिट करायचा राहिलाय, तुम्ही काय बाहेर यायले असं? अरे बायको बरोबर यायचं का मैदाना कधी? हा मध्ये मध्ये. सरला कसं मनातून खुश व्हायली मॅम. बघा कसं गालामध्ये त्याला फरक नाही पडत, बर्गर खाल्ला की जायला लगेच गालामध्ये असतात असं बघा. न कळत तो बिझी आहे चॅटिंग मध्ये मैत्रिणी सोबत. प्लीज मेसेज आलाय की तो मी लवकर निघतो, माझी स्टोरी आहे ना ती बघून मी लवकर निघतोय. मी तुम्ही म्हणा की सर पिक्चरला जायचंय कल्की 3D ला, माझ्यासोबत कोणच नाही यायला. तुम्हाला यायचं असेल ना, मला इंस्टाग्राम वर कनेक्ट व्हा. मला फ्रेंड्सच राहिले नाहीयेत, 0 फ्रेंड्स आहेत मला जे माझ्यासाठी वेळ काढतात. सगळे फ्रेंड्स बिझी झालेत. सर मॅमला पिक्चरला घेऊन जाता का? लॉंग ड्राईव्ह पिक्चर गाणं लागलं, पण कधी लॉंग ड्राईव्हर पण नाही निघलं. सर कसे असे नाराज बसले झाले? नाराज मैत्रीण आली ना त्याच्यामुळे. कोण मैत्रीण आली रे सांग जरा, बघ चॅटिंग मध्ये. माझं काळीज करण कट्टी. कोणावर बसली? तो एकटाच आहे मी. तिला घेऊन ये. किती वेळ लागेल? चालतंय. माझं नेहमीचं काम करते मी, माझ्या स्टोरीला टाकायला व्हिडिओ एडिट करते आणि मी कधी माझा वेळ वाया नाही घालवत. एक तर एडिट तर करत असते, शूट तर करत असते, खात तर असते, नाहीतर कोणाला तरी ओरडत तर असते. सरांनाच नाही ओरडत, फक्त रितेशला पण खूप ओरडते मी. मग अशीच ओरडली, त्याला ब्लॉक काढत नव्हता तर अक्कलच नाही एवढ्या लांब आल्या आणि ब्लॉक काढायचं सोडून बसतो तसाच करत. मला आता कुठं वाटते मी आता श्रावणी सोयीस्कर टीमला जाईन, कारण की मॅम मला शिवाय देतात ना त्याच्यामुळे. म्हणजे असं मला पहिले तुम्ही
बोलत बी नव्हतं ना, तर असं वाटत होतं की मी काय हे करू का, पण आता तुम्ही मला शिवा देता म्हणजे बोलता तरी हे तरी वाटते मला. शिव्या म्हणजे शिव्या नाही देत, जरा नीट भाषा वापरणं. ओरडते, मी शिव्या देत नाही. मी अँटी शिवराळ आहे. शिव्या देणाऱ्यांना पण माझ्यापासून लांब ठेवते मी. म्हणजे शिकवून देतात आम्हाला, जर आमचं कुठं चुकलं तर ते मॅम सांगतात आम्हाला. त्याच्यामुळं मॅमचं म्हणजे असं काही बोललं तरी बी आम्हाला काही राग येत नाही, उलट चांगलं वाटते. जर असं स्वभावच तो आहे ना ओरडायचा खाल्ला पाहिजे, त्याशिवाय सुधारणार कसे. जर असं नाराज बसायचं थोडंसं, मग मॅम असं असतात, मग काय वाटत नाही. हो का सरचं काय नाही, सरचं काय नाही. बोलायला शिक ब्लॉग मध्ये, तर ब्लॉग चालतील. बडबड बडबड केली पाहिजे किती बी खूप जास्त, काय पण बोलत काय पण आणि लोकांना आवडेल अशी. कळालं का? काय पण आमची पहिली ऑर्डर आलेली आहे चीज फ्राईज, आणि याच्यानंतर काय काय खाणार आहे आम्ही ते सगळं बघा. बघत राहा, कारण आम्ही भुक्कड आहे भुक्कड. सरला लय भूक लागली होती, पण त्या दादाने लय उशिरा जेवण आणून दिले. जेवण? ते आपला नाश्ता वगैरे काय काय नाश्ता तर त्याच्यामुळं सरांना कसं नाराज बसले होते. सर बघा कसं. थँक्स रितेश आजच्या पार्टीबद्दल. मी ओके नाही मॅम, तू पार्टी देणार आहे खरंच आहे? बिल तू देणार आहे? हो खरं का? खरंच. बघा हो खरं चापटे नाही तर नाही खरंच. मी मॅडम आणि रितेश आहे. दिस इज द न्यू डिश फ्रॉम रेड आय कॅफे, आणि रितेश, साताऱ्यातला खूप बेस्ट कॅफे, खूपच छान आहे. आणि मी हे पहिल्यांदा ट्राय करते. बोलव ना. मी बी पहिल्यांदा चाललोय मॅम सोबत बाहेर. म्हणजे याच्या आधी आपण गेलो सुरमा काल खायला. रात्रीच गेलेलो ना नाही सुरमा खायला सगळ्यात पहिले. सुरमा. आईच्या गावात. शोरमा, इट्स शोरमा. सुरमा पहिल्या दिवशी नांदेड ना. सुरमा म्हणतात का नांदेड मध्ये? मला कमेंट मध्ये सांगा. यस. तर मित्रांनो, कॅफेमध्ये गेलं म्हणल्यावर काहीतरी खायला मागूनच लागेल. तर आम्ही काय काय खाण्यासाठी मागवलं ते सुद्धा बघा तुम्ही, आणि कंटिन्यू ब्लॉग बघा आमची कशी मजा होती, कसं काय काय करणार आहेत आम्ही, तर बघा. सर तुमचं काळी झालेलं आहे. सरांचं काळी पुढे हे काय कसं काय? सरांना भेटायला आलो हे बस. अहो नाही अहो, माझं नक्की तुम्ही अचानक सांगताय मला पिक्चर अचानकचा काय संबंध? रितेश करण्याला कोणासोबत तरी मीटिंग आहे. काहीतरी मॅम करण दादा ब्लॉग घेऊ दे ना मला. हो, नाही मी सांगितलंय म्हणलं कुणाचं ऐकायचं नाही, यांच्या मुकाट्याने ब्लॉग काढायचा. आणि करण पिक्चरला येणार आहे, जर नाही आला तर मी सांगते तुम्हाला का नाही आला ते. येणार आहे मी येणार आहे. कितीला पिक्चर? 9:30. येणार आहेस ना? पिक्चर मला सरांना म्हणलीच येणार आहे. हो की नाही सांग त्या माणसाला बघतो 3:30 3D म्हणलं तू म्हणली हो. नेक्स्ट टाइम नक्की. बिल करून टाकेन सेपरेट. करण कट्टे कुठे गायब होता आम्ही पिक्चर बघताना? दहशत. कारण त्या दिवशी पण आला नाही पिक्चर, करण्यासोबत तिकीट होता. काढून पण. काय पाहिजे तुला? Hotspot. हॉटस्पॉट का? खरोखर बिल करतोय हो, तू खरंच. का? यस. आज कसा काय दिवस उजाडला इकडून तिकडे? काय आहे स्कॅनर. आता? पप्पांनी बघितल्यावर काय ब्लॉग हा कायच म्हणत नाही. बिल केलंस तू म्हणलं. कायच म्हणत नाही. त्यांचं पण हॉटेल आहे तिकडे नांदेडला. 2-3 हॉटेल आहे त्यांचं. बिझनेस हॉटेलचाच बिझनेस आहे. रितेश बिल करतोय चक्क. आणि आपलं फोन पे बिघडलेले, तर ते चालू होण्यासाठी टाइम लागलेला इतक्या वेळ, तरी बी मी करणार आहे. जरा असं 5 मिनिट वेळ द्या मग तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही कॅफेमधली मज्जा बघितली असेल. आता आम्ही इथून जाणार आहेत कल्की पिक्चर बघण्यासाठी. तर कंटिन्यू ब्लॉग बघा आणि ब्लॉगमधली मज्जा मिस करू नका. तर रस्त्यामध्ये पाऊस लागला होता, बघू शकता तुम्ही आम्हाला. तर आता आम्ही पोहोचलेलो आहेत पिक्चर टॉकीजला कल्की पिक्चर बघण्यासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहेत पिक्चर टॉकीजला. तर चला तर मग आपल्याला, मी सगळ्यात मागे राहिलोय, बघू शकता तुम्ही. मॅम कोणत्या पिक्चरला आलोय आपण? आम्ही तर डबल बघतोय, तू सांग आता. अहो मी आलो नाही म्हणून तो विचारतोय. आणि तर आशिष सर तिकीट काढतात, बघू शकता तुम्ही. कॅश काय नाही, ऑनलाईन नाही का त्यांच्याकडे? तर मित्रांनो, फायनली मी तिकीट काढलेलं आहे, बघू शकता कल्की पिक्चरचं. तर आता आम्ही मधात जाणार आहेत. तर मधातला गर्दा बघू शकता तुम्ही कसा आहे. कंटिन्यू ब्लॉग बघा. ब्लॉगमधली मज्जा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. RC23 मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आता बघू पिक्चर.
तर फायनली पिक्चर संपलेला आहे. तर बघू शकता सरांना काय वाटले ते विचारतो. तर कसा वाटला पिक्चर? फुल फालतू फालतू हा फालतू तुम्हाला कसा वाटला? चांगला पिक्चर सांगितलं की हा झोपलेला. होय सर. फालतू शपथ मला लय भारी वाटलं. पण भारीच पिक्चर आहे हा झोपलेला त्यामुळे त्याला कळालं. ते डायरेक्ट अंगावर होते असं सापून लगे अंगावर आलं ना त्याच्यामुळे लय भारी वाटलं आपल्याला. आता आपल्याला किती वाजले? आई शपथ 1 वाजलाय सर. आता घरी जायचं आपल्याला. तर मॅम त्या गाडीवर येणार आहे आणि मी आणि सर चाललोय आता आम्हाला जायचंय घरी. तर लगेच निघालो घरी. घरी येताना थोडा पाऊस लागला होता रस्त्यामध्ये बघू शकता तुम्ही. तर येता बघितलं तर काय मॅच जिंकली होती म्हणून सेलिब्रेशन करू लागले रस्त्यामध्ये सातारमध्ये. तर फायनली मी घरी आलेलो आहे आता. मला सोडून गेलेले सगळे. तर ब्लॉग नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय. तर आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.